नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे। ग्रीन एनर्जी लिमिटेड ही जी काही कंपनी आहे NTPC ची, त्याच्यासाठी अतिशय चांगली भरती आलेली आहे आणि इथं बघा जवळपास 150 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या जागा इथं देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असू द्या किंवा IT असू द्या, या सर्वच फील्डसाठीची ही भरती आहे आणि अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे। अतिशय जबरदस्त अशी ही एनर्जीची कंपनी आहे, ज्याच्यामध्ये बघा ही जी कंपनी आहे ही कंपनी गव्हर्नमेंटची सबसिडी बेस कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती जॉब करण्याची जी संधी आहे ती संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स किती लागेल, क्वालिफिकेशन काय असणार आहे, परीक्षा फी कशा पद्धतीने असणार आहे आणि कोणत्या कॅटेगरीला किती जागा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला। बघा, ही जी भरती आहे ती पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठीची भरती आहे आणि पहिली जी पोस्ट आहे बघा, इंजिनियरची पहिली पोस्ट आहे सिव्हिल इंजिनियर। एकूण जागा बघा किती भरायच्या आहेत, तर 40 जागा सिव्हिल इंजिनियरसाठी भरायच्या आहे आणि इथं प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार किती इथं जागा आहेत त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। आता याच्यासाठी आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन काय म्हटलेलं आहे, तर तुमची BE किंवा BTech ही डिग्री सिव्हिल इंजिनियरमधून झालेली असली पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये 60% मार्क असणं आवश्यक आहे। जे विद्यार्थी SC ST PWBD कॅटेगरीमधून येतात त्यांना मिनिमम 50% मार्क असणं आवश्यक आहे। आता इथं एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे, तर आपल्याला 3 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि तो कशातला पाहिजे, तर तुमच्या सिव्हिल विभागाचाच एक्सपिरियन्स हवा आहे, म्हणजे टावर स्ट्रक्चर असेल, पिलिंग असेल, फाउंडेशन असेल, यामधील तुमचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। इथं तुम्हाला तुमची जॉबची समरी दिलेली आहे मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे की जी जॉबची समरी आहे, तुम्हाला कशा पद्धतीने तिथं जॉब करावं लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता। आणि इथं एज लिमिट किती दिलेलं आहे, अप्पर एज लिमिट तुम्हाला 30 वर्ष दिलेलं आहे। आलं का लक्षात? पुढची पोस्ट बघा कोणती आहे, इंजिनियरच आहे, पण तो कोणता आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर। जागा किती आहेत, तर 80 जागा इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या भरल्या जाणार आहेत। आलं का लक्षात? जागा इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या 80 आहेत। कास्ट कॅटेगरीनुसार इथं तुम्हाला दिलेलं आहे की कसं बायफर्गेशन करण्यात आलेलं आहे ते। आणि क्वालिफिकेशन बघा, BE किंवा BTechची तुमची डिग्री असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकलची। कशाची डिग्री पाहिजे, इलेक्ट्रिकलची। मार्कांचा क्रायटेरिया सेम आहे 60% आणि जे कॅटेगरीमधून आहेत त्यांना 50% मार्कांचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे। आता एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे, तर इथं तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। इलेक्ट्रिकल टेस्टिंग, ट्रान्समिशन सिस्टीम, ट्रान्सफॉर्मर, डिझाईन, इंजिनिअरिंग या क्षेत्रातला तुमचा एक्सपिरियन्स असेल तर इथं चालणार आहे। आलं का लक्षात? व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण PDF पाहायचं आहे, पूर्ण लेक्चर पाहायचं आहे मित्रांनो। एक्सपिरियन्स लक्षात घ्या। तिथं तुमची जॉब समरी काय असणार आहे त्याबद्दल इथं डिटेल दिलेला आहे, पाहू शकता जॉब समरीमध्ये तुम्हाला काय काय देण्यात आलेलं आहे ते। कारण मित्रांनो, सगळ्या गोष्टी मी वाचणार नाही, कारण सगळ्या गोष्टी वाचत बसेल तर आपला जो व्हिडिओ आहे तो मोठा होईल आणि तुम्हाला जी महत्त्वाची माहिती सांगायची ती माहिती कदाचित माझ्याकडून स्किप होईल। एज लिमिट बघा 30 वर्ष आहे। आलं का लक्षात? इलेक्ट्रिकल इंजिनियर। चला, जे जे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि त्यांना पॉवर ग्रीन एनर्जीमध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे। त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर। जागा 15 आहेत। कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही पाहू शकता। क्वालिफिकेशन बघा काय म्हटलेलं आहे, इथं देखील तुम्हाला डिग्री मागितलेली आहे मेकॅनिकल इंजिनियरची। 60% मार्क कमीत कमी असले पाहिजे। कॅटेगरीमधील कॅन्डिडेटला 50% मार्क आणि एक्सपिरियन्स तुम्हाला इथं 3 वर्षाचा
असला पाहिजे। आता एक्सपिरियन्स तुम्हाला कशातला पाहिजे तर तुमच्याच फील्डमधला मेकॅनिकलमधला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। जॉब समरी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं दिलेले आहे। तुम्हाला ऑटोकॅड वगैरे आलं पाहिजे, त्याचबरोबर सिव्हिल इलेक्ट्रिकल जे काही कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचं तुम्हाला तिथं डिझाईन बनवता आलं पाहिजे, त्याबद्दलची बेसिक माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। एज लिमिट इथं 30 वर्ष दिलेलं आहे। त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह HR ची पोस्ट आहे आणि जागा बघा किती आहेत, 7 जागा HR साठी आहेत। कास्ट कॅटेगरीनुसार कोणत्या कास्टला किती जागा उपलब्ध आहेत ते इथं तुम्हाला दिलेलं आहे। क्वालिफिकेशन बघा काय म्हटलेलं आहे, मिनिमम तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। MBA तुमचं कशातून असलं पाहिजे, HR मधून तुमचं MBA झालेलं असलं पाहिजे। आलं का लक्षात? बघा इथं तुम्हाला एक्सपिरियन्समध्ये काय म्हटलेलं आहे, SAP असेल किंवा MS ऑफिस आणि डेटा ॲनालिसिसचं तुमचं एक्सपिरियन्स असेल त्या कॅन्डिडेटला काय केलं जाणार आहे, प्रेफरन्स दिलं जाणार आहे। हे लक्षात घ्या मित्रांनो। जॉब समरी देखील या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्हाला एज लिमिट इथं 30 वर्ष म्हणण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह फायनान्स अकाउंट विभागाची ही पोस्ट आहे। एकूण जागा बघा इथं किती आहेत, 26 जागा आहेत आणि तुम्हाला इथं कॅटेगरीनुसार दिलेलं आहे। क्वालिफिकेशन तुमचं CA किंवा CMA झालं असेल तरी देखील चालणार आहे। मिनिमम एक्सपिरियन्स तिथं बघा किती आहे, तुम्हाला 1 वर्षाचा मागितलेला आहे। तुमची जी काही एक्सपिरियन्स आहे तो तुमचा 1 वर्षाचा असला पाहिजे। कशामधला, फायनान्स आणि अकाउंटिंग मधला। जॉब समरी बघा या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो। त्याच्यानंतर एज लिमिट 30 वर्ष आहे। पुढची पोस्ट आहे इंजिनियर IT इंजिनियरच्या जागा 4 आहेत। IT इंजिनियर जागा 4 कॅटेगरीनुसार इथं बायफर्गेशन देण्यात आलेलं आहे। इथं तुमची BE BTech डिग्री असली पाहिजे, कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधली आणि 60% मार्कांचा क्रायटेरिया, मिनिमम 50% मार्क कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना। एक्सपिरियन्स तुम्हाला 3 वर्षाचा हवा आहे। लॅन वॅन किंवा तुम्हाला विलॅन वगैरे करता आलं पाहिजे, राउटिंग आलं पाहिजे, L3 L2 स्विचेस तुम्हाला हँडल करता आले पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला .NET वगैरेचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे। त्याचबरोबर MS SQL सर्व्हर, डेटाबेस, विंडोज सर्व्हर या गोष्टींचं देखील तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे। इथं तुमची जॉब समरी देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचू शकता मित्रांनो। स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ पॉज करून ह्या गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत मित्रांनो। एज लिमिट इथं 30 वर्ष आहे। पुढची पोस्ट आहे इंजिनिअरिंगची कॉन्ट्रॅक्ट अँड मटेरियल इंजिनिअरिंगची आहे पोस्ट। याच्यामध्ये बघा 10 जागा आहे आणि कॅटेगरीनुसार इथं तुम्हाला काय केलेलं आहे, बायफर्गेशन देण्यात आलेलं आहे। इथं बघा BE BTech इन एनी स्ट्रीम विथ PG डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, MBA PGD BM असं तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे आणि क्रायटेरिया सेम 60% मार्क आणि त्याचबरोबर जे कॅटेगरीमधून आहेत त्यांना 50% मार्क मिनिमम असले पाहिजे। तुम्हाला मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं असणं आवश्यक आहे। तुमची जॉबची समरी तुम्ही इथं पाहू शकता काय असणार आहे तिथं ती। तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्यासाठीची जॉब समरी पाहायचं आहे मित्रांनो आणि एज लिमिट इथं 30 वर्ष देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बघा सॅलरी आपल्याला किती आहे तर मित्रांनो इथं 11 लाख रुपयाचं ॲन्युअली पॅकेज तुम्हाला देण्यात आलेलं आहे। बघा 11 लाखाचं इथं पॅकेज आहे। सगळ्या पोस्टसाठी सेम पॅकेज देण्यात आलेलं आहे मित्रांनो। जे विद्यार्थी डिसेबिलिटीज आहेत अशा विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी दिलेल्या आहे त्यांच्यासाठीच्याही जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो। बघा तुमची कॉम्प्युटरची ऑनलाईन टेस्ट होणार आहे 70 मार्काची। त्याच्यामध्ये जे काही रिझर्व कॅटेगरीमधून विद्यार्थी आहेत त्यांना 50% मार्क आणि जे ओपन कॅटेगरीतील आहेत त्यांना 60% मार्क पासिंगसाठी आवश्यक आहे। एक्सपिरियन्ससाठी 10 मार्क आहे, त्याच्याबरोबर इंटरव्ह्यूसाठी 20 मार्क आहेत। असे एकूण 100 मार्कांची तुमची मित्रांनो परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो इथं लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ज्यावेळेला तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे। ही तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे, ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरून तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे। बघा जे विद्यार्थी जनरल EWS आणि OBC कॅटेगरीमधून येतात त्यांच्यासाठी परीक्षा फी 500 रुपये आहे। SC ST PWBD हे जे काही कॅन्डिडेट आहेत किंवा फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी कोणतीही फी इथं आकारली जाणार नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो।
त्याचबरोबर तुम्हाला जी फी पेड करायची आहे ती ऑनलाईनच फी पेड करायची। डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, कोणत्याही माध्यमातून तुम्ही ऑनलाईन फी पेड करू शकता। याचे ॲप्लिकेशन कधीपासून सुरू होणार आहेत मित्रांनो, तर 11/4/2025 पासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे आणि 1/5/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते सबमिट करू शकता। बघा इथं जनरल काय इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे। ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो, आणि तिथे ज्या काही तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे विचारले असतील तर त्या डॉक्युमेंट देखील काय करायचे, व्यवस्थित अपलोड करायचे आहेत। तर ह्या जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला देण्यात आलेले आहे। जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमधून येतात त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंट देखील तिथं अपलोड करायचे आहेत। ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी वेबसाईटवरती जाऊन लगेचच ॲप्लिकेशन करायचं आहे। 11 तारखेपासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील सुरू होत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।